अरे बापरे, चोरीस गेलेले तब्बल 19 मोबाईल मूळ मालकांना मिळाले परत। डीवायएसपी पथकाची कामगिरी। तर मोबाईल हरवल्यास पोलीस स्टेशनला तक्रार करा, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे यांचे आवाहन। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय हिंद, भारत, जय श्रीराम। न्यूज एनएमपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी। नमस्कार प्रेक्षक, न्यूज एनएमपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती दिनांक 20 जून 2024 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्या पथकाने संगमनेर उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले चोरीस गेलेल्या तब्बल 19 मोबाईल मूळ मालकाच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे। प्रेक्षकांनो, संगमनेर उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले मोबाईलची माहिती काढून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ वागचौरे यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी आपल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे नेमणूक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर तसेच सायबर सेल अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस नाईक राम वेताळ यांचे पथक तयार करून त्यांना संगमनेर उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ व चोरी होत असल्याने त्या मोबाईलचा शोध लावण्याबाबत सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांनी त्यांचे पथकास कळविल्याने पथकाने संगमनेर शहरातून व परिसरातून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत केलेल्या मोबाईलचा शोध घेऊन मोबाईल मालकांच्या ताब्यात दिले आहे। यामध्ये विवो कंपनीचे 9 मोबाईल, त्याचबरोबर ओप्पो कंपनीचे 3 मोबाईल, रिअलमी कंपनीचे 3 मोबाईल, वन प्लस कंपनीचे 2 मोबाईल तर सॅमसंग कंपनीचे 2 मोबाईल असे एकूण 19 मोबाईल हस्तगत करून त्यातील 12 मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात दिले असून उर्वरित राहिलेले 7 मोबाईल बाबत मूळ मालकांना संपर्क केला असून मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवली आहे। सदरची कारवाई ही अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कुलवर्मे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे नेमणूक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर व पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस नाईक राम वेताळ नेमणूक, सायबर सेल अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी केली। तर संगमनेर उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले, राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी मोबाईल हरवल्यास पोलीस स्टेशनला मोबाईल मिसिंग बाबत नोंद करावी, जेणेकरून सायबर सेलच्या मदतीने हरवलेल्या मोबाईलचा शोध घेता येईल, असे आवाहन संगमनेर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी केले आहे। यावेळी आम्ही पोलीस अधिकारी यांची प्रतिक्रिया न घेता चोरीस गेलेल्या अथवा गहाळ झालेल्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। काय प्रतिक्रिया मिळाल्या आपल्याला बघूया। मूळ मोबाईल मालकांच्या ज्यांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याबाबत काय प्रतिक्रिया देतात ते आपल्या न्यूज एनएमपीच्या माध्यमातून। आज सुमारे 14 महिन्यापूर्वी 12 एप्रिल 2024 रोजी माझा मोबाईल गहाळ झाला होता। त्यानंतर आज 14 महिने झाले, नंतर माझा मोबाईल मिळून आला आहे। त्याबद्दल डीवायएसपी ऑफिस संगमनेर श्री सोमनाथजी वागचौरे साहेब व त्यांच्या पथकाचा मी मनापासून हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। आज रोजी माझा 1.5 वर्षापूर्वी मोबाईल हरवलेला तो आज सापडलेला आहे, त्याबद्दल मी खूप खुश आहे व डीवायएसपी सोमनाथ वागचौरे साहेब व यांच्या पथकाचे मी आभारी आहे। यांनी माझा मोबाईल मिळवून दिल्याबद्दल मी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।